भव्य सजावट आपण नेहमी ज्या पद्धतीत करत आलोय, म्हणजे समजा तुम्ही लाकडात जर केली तर ती साधारण 1.5-1 लाखापर्यंत होते. तीच पीओपीत करायची म्हटली तर 2.5-3 लाखांचा खर्च असतो. अगदी साधे कलाकुसर म्हणून पडदे जरी बांधायचे म्हटले अख्ख्या मंडपात तरी लाखभराचा खर्च कुठे जात नाही. पण मला तुम्हाला सांगायला आवडेल, हा अख्खा सेट आपण अवघ्या, हे आता ऑस्ट्रेलियाला चाललंय कॉम्पॅक्ट पॅक असल्यामुळे, पण याची साईज 60x20x22 आहे. त्याच्यात 20 फुटाच्या बाप्पांची स्थापना होणार आहे. आता हे पूर्ण मखर आहे, आपण घरातल्या हॉलमध्ये आरामात लावू शकतो आणि मी इथे व्यवस्थित बसून छान बाप्पासमोर आपण याची पूजा करू शकतो. यावर मी एकच म्हणेल, पुस्तकं आपण वर्षानुवर्ष ठेवतो, त्यापेक्षा भक्कम पुट्ट आहे, किती वर्ष ठेवा. इव्हन गणेश भक्तांनी आम्हाला येऊन सांगितलेलं आहे, त्यांनी 6, 7, 8 वर्ष स्वतः वापरून मित्रमंडळीकडे देऊन त्याचा पुन्हा पुन्हा वापर केलेला आहे. ते खूप भक्कम आहे. नमस्कार मित्रांनो, मी दिलीप मिरगल तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणखीन एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, वर्ल्डमध्ये सगळ्यात मोठा फेस्टिवल म्हणून ओळखला जाणारा गणपती बाप्पा आणि त्या गणपती बाप्पासाठी डेकोरेशनसाठी लागणारे जे वेगवेगळे मखर जर तुम्हाला पाहिजे असेल तर मित्रांनो ही व्हिडिओ तुमच्यासाठी. तर मित्रांनो, मी आता आहे लालबाग परिसरामध्ये, म्हणजे गणेश गल्ली गणपती आहे तिथे आहे. माझ्या ह्या मित्राने मला सजेस्ट केला की इथे ना ॲक्च्युली हा माझा मित्र आहे प्रणित, ह्याने मला सजेस्ट केला की इथे लालबागमध्ये गणेश गल्लीमध्ये ना इथे इको फ्रेंडली म्हणजे गणपती बाप्पाचं डेकोरेशन मिळून जातं. आपण आतमध्ये जाऊया आणि पूर्ण कोणत्या प्रकारचे कोणत्या क्वालिटीचे मकर आहेत, काय प्राईज आहे, कोणती साईज आहे त्यांची ऑनलाईन डिलिव्हरी मिळते की नाही, ह्या सर्व गोष्टी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तर मित्रांनो, जर तुम्हाला स्वतःला जर इकडे येऊन व्हिजिट करायची असेल तर तुम्हाला मी पहिल्यांदा दाखवू शकतो कशाबद्दल तुम्ही येऊ शकता इथे. तर मित्रांनो, असं बघू शकता, हे बघा निसर्गाने जे आपल्याला दिले तेच आपण निसर्गाला परत करूया, अशा पद्धतीने हे त्यांचं हे टॅगलाईन आहे इथे. हे बघा, अशा पद्धतीने हे दिसतं. इथे आतमध्ये दालनामध्ये आहे. इथे ना मित्रांनो, इथे समोर ही आपला गणेश गल्ली आहे. गणेश गल्ली मुंबईचा राजा म्हणून ओळखला जातो ना, तो आहे. आणि इथे गणपती बसतो ह्या गल्लीमध्ये इथे, आणि त्याच्या बाजूलाच आहे. कोणा पण विचारा, आपण आतमध्ये जाऊया आणि आतमध्ये जाऊन गेल्यावर ती बघायला मिळेल तुम्हाला. हे बघू शकता, खूप मोठं दालन आहे मित्रांनो. हे बघा, अशा पद्धतीने आहे. खूप आहे तिकडे. बरेच लोक येत असतात, तिथे व्हिजिट करत असतात. नेहमी गर्दी रहदारी असते. तर मित्रांनो, इथे आपल्याला उत्सवीचे प्रतिनिधी आपल्याला मिळालेत. ताई, सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. ताई, तर थोडक्यामध्ये सांगू शकता का हे उत्सवी तुमचे कन्सेप्ट वगैरे, किंवा हे तुम्ही मला वाटतं कागदापासून किंवा पुट्ट्यापासून बनवतात, ह्याच्या मागची कन्सेप्ट सांगा आणि ह्याच्याबद्दल थोडंफार इन्फॉर्मेशन दिलं तर बरं होईल. मुळात हे मखर पुठ्यांचे बनलेले आहे, त्याच्यामुळे सपाट फाईल प्रमाणे फोल्ड होतात. ते सहज गावोगाव नेता येतात आणि ते लावता यावेत म्हणून युट्यूबवर स्कॅनर्स देऊन आम्ही असेंब्लीचे व्हिडिओ ठेवलेले आहेत. हे झालं त्याच्या अवेलेबिलिटी प्रमाणे. आता हे का बनवलं तर नक्कीच इको फ्रेंडली आहे. पण जनरली बघा, आपण 1 फूट मूर्ती म्हटलं तर मखर 1.5 फुटाचं बघतो, पण एक कला म्हणून किंवा एक मखर आरासी मोठी असावी, भव्य असावी असं जे आपल्याला वाटतं. तर छोटी जरी मूर्ती असेल तरी आरासी 2 फूट, 3 फूट, 4 फूट. आता माझ्या मागे बघा, ही 6 फुटाचं मखर आहे. पण मूर्ती किती आहे, लहान आहे. याच्या खाली जर थोडा टेबल ठेवला आणि मूर्ती इथपर्यंत आली. आता हे पूर्ण मखर आहे, आपण घरातल्या हॉलमध्ये आरामात लावू शकतो आणि मी इथे व्यवस्थित बसून छान बाप्पासमोर आपण याची पूजा करू शकतो. 9 फूट हाईट आहे, त्याच्यामुळे मुंबईच्या किंवा शहरांमधल्या कमी जागा ज्या आहेत छोट्या, त्याच्या हॉलमध्ये हे मखर राहतं. घडी केल्यावर हे साधारण 3x3च्या स्क्वेअरमध्ये ते सहज पॅक करता येतं आणि पुन्हा वापरता येतं. ओके. आणि मला आणखी एक विचारायचं, आता समजा ही व्हिडिओ कुठून बघत असेल तर तुमची म्हणजे ऑनलाईन डिलिव्हरी वगैरे अवेलेबल आहे काय? हो आहे, आपली वेबसाईट आहे उत्सवी.net. तिथे प्रत्येक मखराखाली बुकिंगची लिंक आहे आणि कुरिअर घरोघरी पोहोचले जातात वगैरे. तुम्हाला आणखी एक प्रश्न आहे, ह्यांची रेंज तरी काय असेल, म्हणजे प्राइस रेंज वगैरे? अगदी लहान सुरुवात म्हटलं तर 6 इंचाच्या छोट्या बाप्पासाठी आपल्या 100 रुपयापासून 300ची रेंज आहे. आणि घरगुती 1 फुटापासून 3 फुटापर्यंत त्याची रेंज आहे 290 पासून 5000 रुपये. ओके. आणि आपले मोठे बाप्पा आहे सार्वजनिक, आपण म्हणूया 3 फुटापासून पुढे, तर त्याची रेंज आहे साधारण 2800 पासून मग अगदी 40-45 हजारापर्यंतचे सेट आहेत. आपण एक नक्की बघूया उदाहरण म्हणून, तुम्हाला किमतीचा फरक मी दाखवते. ओके, नक्कीच. आता आपण हा सेट बघतोय, हे आपल्या सार्वजनिक बाप्पांच्यासाठी सजावट आहे. ही एवढी भव्य सजावट आपण नेहमी ज्या पद्धतीत करत आलोय, म्हणजे समजा तुम्ही लाकडात जर केली तर ती साधारण 1.5-1 लाखापर्यंत होते. तीच पीओपीत करायची म्हटली तर 2.5-3 लाखांचा खर्च असतो. अगदी साधे कलाकुसर म्हणून पडदे जरी बांधायचे म्हटले अख्ख्या मंडपात तरी लाखभराचा खर्च कुठे जात नाही. पण मला तुम्हाला सांगायला आवडेल, हा अख्खा सेट आपण अवघ्या 36 ते 37 हजारांमध्ये अवेलेबल करून दिले. एवढा मोठा? हा, जे एक व्यक्ती नेऊ शकते. बघा, हे त्याचं असं छोटं छान पॅकिंग होतं. सहज नेऊन 1-2-3 तासांमध्ये हा मोठा सेट उभा राहतो. जिथे 4-4, 5-5 दिवस कामं चालतात तिथे अगदी सहज हा उभा
करून पूर्ण खडी करून ठेवता येते. म्हणजे तुम्ही बोलताय की हे सगळे हे जे तुम्हाला एवढं मोठं मकर दिसतंय आपल्याला, बरोबर ना? हे एवढं सगळं मोठं मकर जे आहे हे ह्याच्यामध्ये आहे. हो हो, हे पॅक आहे एवढं आणि मोठं. लावायलाही कमी वेळ आणि अगदी 2 व्यक्ती सहज लावू शकतात. काय बोलताय? म्हणजे आता असं मोठमोठे मंडळ आहेत त्यांनी हा उपक्रम म्हणजे हे बेस्ट आहे ना उलट. अगदी आम्ही त्यांना आवाहन करतोय. इथे आम्ही वेगवेगळ्या रचना बघण्यासाठी सुद्धा लावलेल्या आहेत आणि येऊन बघून नेऊन सहज इको फ्रेंडली बाप्पा साजरा करू शकतात. बरोबर बरोबर. आणि हे इन्स्टॉल करायला किंवा हे असेंबल करायला किती वेळ लागेल तरी? जसं मी म्हटलं की हा पूर्ण सेट साधारण 2 व्यक्ती जर असतील तर 3 ते 4 तासांत उभं राहायला होऊन जाईल ना? जास्त 1 दिवस. आणि इथे काय अगरबत्ती वगैरे लावल्या त्याच्यामुळे काहीच होणार नाही. अगदी आता तसं म्हणायला गेलं तर याला जर अगरबत्ती लागली पुठ्ठा जाड असल्यामुळे ती विजते, याला काही होत नाही. बरोबर. आणि मित्रांनो इथे बघू शकता बघा, एवढं मोठं मकर आणि आसपास भरपूर स्पेस आहे एकदम. खूप तुम्हाला एका फ्रेममध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो कारण की खूपच मोठा आहे. मला खूप लांबून शूट करायला लागेल, तुम्ही दाखवतो तुम्हाला. तरी बघा एवढं मोठं आहे मित्रांनो. आता तो गणपती बाप्पा छोटा आहे, ह्याच्यामध्ये किती फुटाचा गणपती बाप्पा बसेल तरी तुमचा अंदाजानुसार? आपण आधी जे मखर बघितलं ते साधारण इथून होतं. बरोबर. अगदी 1 फुटापासून आपण इथे बाप्पांची स्थापना केली तर यात 7 फुटापर्यंतची मूर्ती राहू शकते. हा, ह्या मकरामध्ये 7-8 फुटापर्यंत गणपती. पुढच्या रचना अगदी 20-20 फुटापर्यंतच्या आपण देऊ शकतो. ते आपल्याकडे आहेत अवेलेबल. हे बघा आता हे जे मखर आहे हे आता ऑस्ट्रेलियाला चाललंय कॉम्पॅक्ट पॅक असल्यामुळे. पण याची साईज 60 बाय 20 बाय 22 आहे. त्याच्यात 20 फुटाच्या बाप्पांची स्थापना होणार आहे. बापरे. आणि 20 फुटाचा बाप्पाचं मखर एवढ्याशा ह्याच्यामध्ये आहे फक्त. वा, एक नंबर. तुमची खरोखर खूप चांगली कन्सेप्ट आहे मित्रांनो. नक्की या इथे आवर्जून व्हिजिट करा, तुम्हाला नक्की मकर आवडते आहे ना. आता मला आणखी एक प्रश्न पडलाय की आता हे समजा हे पुठ्ठ्यापासून आहेत, मग ह्याची ड्युरेबिलिटी असेल का याची? याचा एक मला प्रश्न आहे किंवा मला किंवा आपले जे व्ह्युअर्स असतात त्यांना पण असू शकतो, तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? यावर मी एकच म्हणेल, पुस्तकं आपण वर्षानुवर्ष ठेवतो त्यापेक्षा भक्कम पुठ्ठा आहे, किती वर्ष ठेवा. इव्हन गणेश भक्तांनी आम्हाला येऊन सांगितलेलं आहे, त्यांनी 6, 7, 8 वर्ष स्वतः वापरून मित्रमंडळीकडे देऊन त्याचा पुन्हा पुन्हा वापर केलेला आहे. ते खूप भक्कम आहे. भक्कम आहे. आणि इथे हे सगळे पार्ट्स मध्ये मिळणार, बरोबर ना? कुठलाही डिझाईन 4 किंवा 5 भागांतच आहे. म्हणजे एकत्र फॅमिली मिळून आपण असेंबल करू शकतो. म्हणजे आनंदाने तुम्ही अर्ध्या-पाऊण तासात मखर जोडून बाप्पाची स्थापना करू शकता. बाप्पाची स्थापना करू शकता. 100% इको फ्रेंडली आहे. इको फ्रेंडली. कुठलाही प्लास्टिकचा वापर नाही. ताई मला आणखी एक प्रश्न विचारायचा. मुंबईला तुम्ही बघू शकता छोटी छोटी घरं वगैरे असतात, ते पूर्णपणे मखर टेबलमध्ये त्यांना ठेवायचं असतं. काही काहींच्या घरात गौरी गणपती पण असतात, मग त्याच्यानुसार ऍडजस्टेबल होतात काय मखरची साईज वगैरे मागे पुढे? एकदम विकत घेतल्यानंतर ऍडजस्टेबल हा विषय करता येत नाही. पण घेताना अगदी जमिनीपासून तुम्हाला सजावट करायची असेल, काही गौरी उभ्या असतात तर आपल्या बाप्पाच्या बाजूला असतात, तर त्या रिक्वायरमेंट प्रमाणे लांबी रुंदी ऍडजस्ट करून मखर घेता येईल. ओके ओके. तर हे जे इकडे आता जसं मी आतमध्ये आलो ना, हे मला असं एक QR कोड दिसतं, ह्याच्याबद्दल थोडंसं सांगा ना जरा. काय आम्ही सगळ्यांच्या सुविधेसाठी हे मखर कसं लावायचे याचे ॲनिमेटेड व्हिडिओ केलेले आहेत स्पेशली, आणि ते युट्यूबवर अपलोड केलेत फ्री अवेलेबिलिटीसाठी. हे QR स्कॅन करून त्या डिझाईनची असेंब्ली आपल्याला मिळते. त्यानंतर हा YouTube चॅनल आहे आमचं, जिथे रिव्ह्यू आणि अजून डिटेल्स मोठ्या सेटचे वगैरे तुम्ही बघू शकता. वा, मकर दाखवण्याचा प्रयत्न करू शकता. आता हे बघू शकता मित्रांनो. तर मित्रांनो बघा, याची प्राईस आहे 1499. ही त्यांची साईज वगैरे आहे आणि हे मकराचं नाव पण बघू शकता. अशा पद्धतीने आहे हे बघा, अशा पद्धतीने. त्यानंतर आणखी तुम्हाला छोटंही दाखवतो बघा, 1990 म्हणजे ऑलमोस्ट 2000मध्ये तुम्हाला अशा पद्धतीने मकर मिळून जाईल बघा. एक मकर तुम्हाला दाखवतो, मग तुम्हाला आयडिया येईल. हे बघा, ही त्याची प्राईस आहे, हे 990 रुपयाला फक्त मित्रांनो. ही त्याची साईज आहे. म्हणजे आपल्या गणपती बाप्पा केवढा साईजचा आहे त्यानुसार इकडे मकर आहेत, छोटी मोठी सर्व प्रकारचे मकर्स आहेत. आता ह्या साईडला तुम्हाला जर कोणाला नॅचरल लुकचं पाहिजे असेल ना मित्रांनो, ते बघा वनराई म्हणून आहे मकराचं नाव, 1490 आहे. अशा पद्धतीने आहे हे बघा. हे बघा अशा पद्धतीने आहे. गणपती बाप्पा बसल्यावरती असं तुम्हाला दिसेल. त्यानंतर ह्या साईडला आहे, हे वाटतं थर्माकोल, पण थर्माकोल नाही आहे मित्रांनो. हे तर बघू शकता. हे बघा, नवरंग मकर म्हणून बोलतात आणि अशा पद्धतीने आहे. बघा पूर्ण तुम्हाला दाखवतो. हे बघा अशा पद्धतीने खूप सुंदर सुंदर मकर आहेत मित्रांनो. नक्की येऊन तुम्ही इकडे व्हिजिट करू शकता. आता एक मकर तुम्हाला दाखवतो, 3500 रुपयाला आहे. ते बघू शकता. याची काय डोडी गणेश महल म्हणून आहे. 38 साईज वगैरे त्याच्यामध्ये दिले, त्यांनी मेन्शन केले. आणि हे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू शकतो. हे बघा मोठं आहे आरामात मित्रांनो. तुम्हाला एक 3 फुटाचा जरी बाप्पा असेल ना तर ह्याच्यामध्ये आरामात बसून जाईल. खूप मस्त आहे, सुंदर आहे. हे बघा, एक मिनिट फक्त. हे बघा, हे मकराने ह्या लोकांना आवडले, ह्या लोकांनी घेतले अशा पद्धतीने. हे विथ लाईट मिळालं का तुम्हाला? काय विदाउट लाईट? हे किती ह्याच अमाऊंटला मिळालं? 1990. हां, तुमची किती फुटाची मूर्ती आहे बाप्पा?
2 फुटाचं आहे, मग ह्याच्यासाठी हे परफेक्ट आहे ना. तर मित्रांनो बघा 2-2.5 फुटाची मूर्तीसाठी हे परफेक्ट आहे. हे मकराचं हे नाव आहे आणि अशा पद्धतीने हे मकर आहे, बघू शकता. हे बघा मित्रांनो 5,900 रुपयाला आहे मकर, अशा पद्धतीने आहे. बापरे एवढं मोठं आहे आणि अशा पद्धतीने आहे. बघा इथे आणखी एक मकर आहे मित्रांनो, 4,700 रुपयाला. हे विथ लाइटिंग वगैरे मिळणार की लाइटिंगचे वेगळे चार्जेस? हां हां 1 मीटरचे 1200, 2 मीटरचे 1600. अच्छा. तर मित्रांनो हे बघू शकता, हे बघा पूर्ण म्हणजे मस्त मकर आहे बघा, ग्रीनरी आहे पूर्ण. आणि मकराचं नाव वनराई म्हणून आहे, 44 इंचाचं साईज आहे त्याची. हे बघा अशा पद्धतीने किती मस्त आहे बघा. बघा जयफर पॅलेस म्हणून आहे काय मित्रांनो, जर मोठं कोणाला पाहिजे असेल मकर तुम्हाला दाखवतो, काही एका फ्रेममध्ये येत नाही पण मस्त आहे यांचं. हे बघा अशा पद्धतीनं आहे, जयपूर पॅलेस म्हणून बोलतात ह्या मकराला. किती मस्त आहे बघा. बरेच आहेत इकडे, ह्या साईडला तुम्हाला आणखी एक दाखवतो. हे पूर्ण गडकिल्ल्याचंच बनवलं आहे. हे काय म्हणता रे पूर्ण एवढं मोठं आहे बघा मित्रांनो. मोठा गणपती असेल ना, सार्वजनिक गणपती बाप्पा, त्यासाठी अशा पद्धतीने लाईटिंग बिटिंग पण करू शकता तुम्ही. किती मस्त आहे बघा, एक नंबर आहे. हे बघू शकता, ह्या वर्षीचं नवीन मला वाटतं समथिंग डिफरंट. व्यवस्थित तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने मखर आहे बघा. किती मोठं आहे, खूप मोठं आहे, अशा पद्धतीने आहे. हे बघा किती मोठं आहे, खूप मोठं आहे. यांच्याकडे मोठी छोटी सर्व मखर आहेत. इकडे पण बघू शकता मित्रांनो, किती मस्त मखर आहे. हे सगळं तुम्हाला फोटोमध्ये जेवढं चांगलं दिसतं ना, ॲक्च्युअलमध्ये येऊन बघेल ना तर भारी वाटतं मित्रांनो. खूपच मोठं आहे. हे बघा अशा पद्धतीने आहे. इकडे पण बघू शकता. हे म्हणजे मकर आहे ना मित्रांनो, ह्या साईडने चालू होतं, इथून चालू होतं आणि इथून असं आहे पूर्ण. हे बघा किती मोठं आहे, खूप मोठं आहे. इथून चालू होतं, पूर्ण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो कारण एका फ्रेममध्ये येत नाही. खूप मोठं आहे बघा, अशा पद्धतीनं आहे. पण मस्त आहे, भारी आहे. तुम्हाला ट्राय करतो. हे बघा अशा पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न करतो. एवढं मोठं आहे, तिथपासून चालू होतं ते असं आहे पूर्ण. खूप मस्त आहे. हे मकर आहे ना मित्रांनो, फक्त बघा ₹800 पर्यंत आहे. एकदम साधं सिंपल आहे, बघू शकता अशा पद्धतीने आहे पूर्ण. फक्त 800 रुपयाला मिळणार. आरामात तुमचा 1-2 फुटाचा गणपती बाप्पा राहून जाईल इथे. दुसरं आहे त्या साईजचं आणखीन एक, इथे बघू शकता ₹1000 आहे. पण ह्याच्यावरती जो वर्क केलं ना, हे डिझायनिंग ती वेगळी आहे, समथिंग डिफरंट आहे आणि खूप मस्त वाटतं. लाईट लावल्यावरती खूप भारी वाटते बघा. हे जे प्राईस आहे मित्रांनो विदाऊट हे आहे. मकरासाठी समई अगरबत्ती ठेवल्यास किंवा लाईट तोरण लावल्यास मकरांना काही होत नाही. या उलट समईच्या उष्णतेने मकराची स्ट्रेंथ वाढते. वाव. तुम्हाला आणखी एक मित्रांनो दाखवतो मकर. हे बघू शकता किती मस्त आहे, बऱ्यापैकी मोठा आहे, पण आपण घरगुतीसाठी वापरू शकतो. पूर्ण मखर कवर होईल एवढं भारी आहे. हे बघा हे मकरांना बऱ्याच लोकांना मित्रांनो आवडलं आहे. हे ते बघू शकता त्यांचं बॅकग्राऊंड वगैरे कशा पद्धतीने आहे बघा. बरेच लोक ह्या मकराच्या बाजूला गर्दी करून होते. बघा अशा पद्धतीने हे त्यांचे स्तंभ दाखवलेत 2, ह्या साईडने 2 स्तंभ दाखवलेत आणि अशा पद्धतीने हे आहे पूर्ण मकर. हे बघा असं आहे. तर मित्रांनो जसं बोलल्याप्रमाणे बघा 150 रुपयाचं मकर एकदम, म्हणजे 150 रुपयापासून आहे इथे. हे बघा हे फक्त तुम्हाला 150 रुपयाला मिळून जाईल मकर. हे बघा त्याच्या बाजूला जे आहे ते 290 रुपयाचा मकर आहे. हे बघा एक कमी रेंजमध्ये मकर आहे, छोटे छोटे आहेत मकर. त्याच्यात 290ला आणखी एक मकर आहे, हे पण बघू शकता. ते छोटं आहे, हे त्याच्यापेक्षा जरा मोठं आहे त्या साईडला. हे बघा इथे बघा आणखी एक मकर बघू शकता, 750 रुपये फक्त. हे बघा 650 रुपीजला. आणखी एक तुम्हाला मकर दाखवतो 990 रुपयाला. हे बघा अशा पद्धतीने हे अशा पद्धतीने बनणार. हे बघा तुम्हाला एका फ्रेममध्ये दाखवतो. हे बघा अशा पद्धतीने खूप मस्त मस्त मकर्स आहेत. हे मकर आहे मला खूप आवडलं मित्रांनो, बघू शकता कशा पद्धतीने आहे. हे बघा अशा पद्धतीने मस्त राजा हे बनलं आहे. किल्ला एकदम भारी वाटतं. वरती ध्वज वगैरे बघा किती मस्त वाटतं, छत्रपती शिवाजी महाराजांचा. हे बघा जगदेश्वर मंदिर आतमध्ये तिथे हा किती मस्त आहे. आता तुम्हाला बघा ते तिथलं जगदेश्वर मंदिर दाखवलं मित्रांनो. आता इथे बघा तसंच आहे सेम, पण हे मोठा स्ट्रक्चर आहे, त्याच्यापेक्षा मोठा आहे बघा. वरती तोफा वगैरे बघा कशी मस्त असतात, खूप छान दिसतात. त्या साईडला ढाल आणि तलवारी, वरती छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा फडकतोय. तिथे आतमध्ये पण आतल्या साईडला पण हे आहेत, ह्या साईडला पण बघू शकता किती मस्त आहे. अप्रतिम आहे, एक नंबर आहे बघा. वाव. दुसरं आणखी तुम्हाला दाखवतो, हे 3800 रुपयाला मिळून जाईल. हे बघा अशा पद्धतीनं आहे मकर. तुम्हाला एका फ्रेममध्ये दाखवतो. हे बघा अशा पद्धतीनं आहे. खूप सुंदर सुंदर मकर आहेत मित्रांनो.
काही छोटी मोठी पण आहेत. ह्या साईडला छोटा आहे बघा, ह्या साईडला तुम्ही नक्की येऊन इथे व्हिजिट करू शकता. आपल्या लालबागमध्ये मुंबईचा राजा जिथे बसतो, म्हणजे गणेश गल्लीचा बाप्पा बसतो, तिथेच आहे बाजूला. हे तुम्हाला ॲड्रेस पण दिसेल स्क्रीनवरती. तुम्हाला ॲड्रेस मित्रांनो मी तुम्हाला देतो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तुम्ही जाऊन किंवा दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून ॲडिशनल इन्फॉर्मेशन देखील घेऊ शकता. हे बघा 7,900 रुपयाला आहे. हे बघू शकता कसं आहे. हे बघा किती मस्त मकर बघा. 150 रुपयापासून आहे. तुम्ही इकडे बघू शकता. हे 150 रुपीजला, 150 रुपीजला. हे बघा इथे एक आणखीन एक आहे मकर, खूप ॲट्रॅक्टिव्ह वाटतं. जसं तुम्ही आत एंटर केलात ना तसं आहे. इथे मोठं आहे, छत्रपती शिवाजी महाराजांना ठेवलं आहे आणि पूर्ण किल्ला दाखवला आहे. ॲटलिस्ट मित्रांनो तुम्ही इकडे बघायला तरी येऊ शकता, व्हिजिट करायला तरी येऊ शकता. तुम्ही नाही घेतला तरी चालेल, पण खूप मस्त बनवलं आहे. कन्सेप्ट खूप चांगली आहे यांची. तर मित्रांनो आपण आलो होतो उत्सवी जे आपल्या लालबाग परिसरामध्ये गणेश गल्लीमध्ये, जिथे गणेश गल्ली किंवा मुंबईचा राजा बसतो त्याच गल्लीमध्ये. तुम्हाला त्यांचा ॲड्रेस पण देईन मी इथे. आणि इथे खूप ह्यांची कन्सेप्ट खूप चांगली आहे मित्रांनो. जर तुम्हाला घरगुती बाप्पा किंवा जर आपले मंडळाचे जर बाप्पा तुम्हाला इको फ्रेंडली पद्धतीने जर तुम्हाला सेलिब्रेशन करायचं असेल तर इथे एक प्रकार म्हणजे 101 त्यांच्याकडे डिझाईनचे मकर्स वगैरे. आणि ह्या कस्तुरी ताईने आपल्याला खूप मस्तपैकी मार्गदर्शन पण केलं आणि खूप इन्फॉर्मेशन पण दिली. तर नक्की तुम्ही इकडे येऊन व्हिजिट करा आणि ह्यांच्या कन्सेप्टचा विचार करा नक्की, जेणेकरून आपला हा गणपती बाप्पा इको फ्रेंडली पद्धतीने साजरा होईल असं मला वाटतं. तर तुझाच मित्रांनो मी इथं थांबतो. माझी व्हिडिओ तुम्हाला खरोखर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया अशाच आणखी एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो काळजी घ्या. ताई पुन्हा एकदा तुमचं स्वागत, कारण का तुमचा व्हॅल्युबल टाईम दिला. कारण का मित्रांनो इथे भरपूर गर्दी असते आणि खूप मस्त तुम्ही काम करता आणि असंच काम करत राहा हीच माझ्याकडून सदिच्छा देतो तुम्हाला. गणपती बाप्पा मोरया.